भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर ठिय्या पाहायला मिळतोय। विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जाते। चरण वाघमारे बीआरएस मधून हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आयारामांऐवजी पक्ष अडचणीत असताना ज्यांनी काम केलं त्यांना संधी देण्याची मागणी ही केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयासमोर निष्ठावंतांना संधी द्यावी यासाठी भंडारा जिल्ह्यातले हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते बसलेले आहेत। आज ते शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। 4 जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांना आज निष्ठावंतांना तिकीट द्यावं यासाठी विनंती करणार आहेत। आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहेत। काय तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये त्यावेळेस पक्ष फुटल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आम्ही पक्ष बांधणी केली त्यामुळे जे निष्ठावंत लोक आहेत त्यांना तिकीट मिळाली पाहिजे। लोकसभेच्या साहेबांनी ज्या 10 सीटा लढवल्या 10 मध्ये ज्या 8 सीटा निवडून आल्या त्याच्यामुळे साहेबांचा परफॉर्मन्स वाढला, पक्षाचा विस्तार झाला। प्रत्येकाला वाटतं की बाबा मी कुठेतरी स्थिर व्हावं, मला कुठेतरी जागा मिळावी आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे हौसे नवसे गवसे टवसे आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी दरवाजा खटखटतात। त्यासाठी त्यांच्या दरवाजा खटखटवून जरी खटकवला तरी त्यांना येऊ देऊ नये। जे निष्ठावंत लोकांनी लोकांचा विरोध पत्करून जो पक्ष उभा केला खऱ्या अर्थाने त्यांना तिकीट दिली पाहिजे एवढं आमचा निवेदन आहे, विनंती आहे। तुम्हाला भीती आहे का की साहेब दुसऱ्याला तिकीट देतील येणाऱ्या? काय नेमकं तुम्ही मग काय असं भीती ऍक्च्युअली भीती नाही आहे, पण काही लोक जे लॉबिंग करतात बीआरएसचे काही लोक इथे जे आज 6 तारखेला आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्याच्यातला जे काही लोक जे पक्ष प्रवेश करतील आणि आमच्या अंगावर कुठतील। विषय असा आला आहे की बीआरएस पक्ष जरी येऊन राहिला आहे तर कुठेतरी हलचल निर्माण होईल। त्यांचे मतं नाही आहेत। लोक ते सांगतात का 22 लाख मतदान आहे महाराष्ट्रात, त्यांनी एकतरी सीट स्वतःच्या बळावर निवडून आली पाहिजे होती ना। मात्र प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात असं चित्र आता पाहायला मिळते असं आपल्याला दिसतंय। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।